बघा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा. भोपाळ या ठिकाणामधील भोपाळ या ठिकाणामधील 2024च्या वरिष्ठ राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये जे काही सुवर्ण पदक आहे बघा, ते सुवर्ण पदक कोणी जिंकलेलं आहे? अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा. जे काही भोपाळ या ठिकाणी वरिष्ठ राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा झाली होती, यामध्ये जे काही सुवर्ण पदक आहे बघा, ते जिंकलेले बघा. ऑप्शन क्रमांक बी शाहू तुषार माने. लक्षात ठेवायचंय बघा, शाहू तुषार माने यांनी हे जिंकलेलं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. 23 डिसेंबर रोजी कोणत्या माजी पंतप्रधानांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला? राष्ट्रीय किसान, आता उत्तर या ठिकाणी बघा, चौधरी चरण सिंग. लक्षात ठेवायचंय कधी तर 23 डिसेंबर. कधी? 23 डिसेंबर रोजी माजी पंतप्रधानांच्या स्मरणार्थ कोणता दिवस? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचंय चौधरी चरण सिंग आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. काय? चौधरी चरण सिंग हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आलं लक्षात? मित्रांनो, तुमच्या डोळ्याला त्रास होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी बघा काळी स्लाइड घेतलेली बघा, ज्यामुळे तुमचा अभ्यास अतिशय सुरळीत होईल. अतिशय आयएमपी प्रश्न बघा. तुम्ही या ठिकाणी शपथ घ्या, जवळजवळ या ठिकाणी बघा 200 पेक्षा जास्त म्हणजे 252 प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, तुम्हाला या ठिकाणी कुठलीही अडचण या ठिकाणी होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ एकदम आपला आयएमपी असणार आहे आणि हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर. ISSF कनिष्ठ विश्वचषक 2025 जे काही यजमानपद आहे हे कोणत्या देशाकडे? तर हे आपल्या भारताकडे. लक्षात ठेवा, आपल्या भारताकडे आहे. पुढचा प्रश्न बघा. वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट 2024 हा कोणी जारी केला? तर WHO म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हा जारी केलेला आहे. नेपाळचे भारतामधील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा यांची नेपाळचे भारतामधील राजदूत, लक्षात ठेवायचंय, राजदूत म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. चला 7 नंबरचा प्रश्न आहे बघा. स्वतंत्र सैनिक सन्मान पेन्शन योजना कोणत्या मंत्रालयाने चालू केलेली आहे? तर ही मित्रांनो गृह मंत्रालय. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक सी गृह मंत्रालयाने बघा स्वतंत्र सैनिक सन्मान पेन्शन योजना या ठिकाणी चालू केलेली आहे. कोणी? आपले गृह मंत्रालयाने. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर. भारतामधील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल हा कोणत्या राज्याच्या रियासी भागात जिल्हा कोणता आहे? रियासी. कोणता? रियासी जिल्ह्यामध्ये उभारण्यात आलेला आहे. तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा हा. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक, लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक डी. लक्षात ठेवायचं जम्मू आणि काश्मीर आपलं या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा. ऑप्शन क्रमांक डी जम्मू आणि काश्मीर आपलं बरोबर उत्तर असणार आहे बघा. J&K. लक्षात? पुढचा प्रश्न आपकी स्क्रीन के ऊपर. खालीलपैकी कोणत्या पक्षाला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी, तर या ठिकाणी विचारलं आपल्याला, पक्षी म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर आपल्या सगळ्याला माहिती बघा कोणता इथं ईगल, जे काही गरुड आहे बघा, त्या गरुडाला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आलाय. आणि आपला कोण आहे बघा? मोर. नाच रे मोरा आंब्याच्या बाणात. पुढचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ बघून खूप भारी वाटत असेल किंवा तुमच्या मार्कामध्ये एकतरी या ठिकाणी मार्क वाढणार असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. लाईक केल्यावर कळतं मित्रांनो की माझी जी काही मेहनत आहे बघा ती खरोखर काम करते. त्यामुळं नक्की एक लाईक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि नक्कीच याचा मला सुद्धा फायदा होईल. कारण की लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करायची बघा. पुढचा प्रश्न बघा. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 नुसार प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? काय प्रश्न आहे बघा. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 नुसार या ठिकाणी जर पाहिलं तर यामध्ये ऑप्शन क्रमांक आहे अमेरिका. लक्षात ठेवा, अमेरिका हा बघा 2024 नुसार बघा पहिला देश आहे. लक्षात ठेवायचं अमेरिका. समजलं? पुढचा प्रश्न बघा. एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण 149 रुपयामध्ये बघा. त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा, इतिहास, भूगोल, जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं, ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा. तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं बघा. सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा. आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याचे PDF मिळणार आहे फक्त 149 रुपयामध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला फोनपे गुगल पे नंबर आहे बघा 82 75 55 82 83, याला तुम्हाला काय करायचं 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही.
आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आता आपल्याला हे शिक्षक हक्क दिवस कधी साजरा करण्यात येतो? काय प्रश्न आहे पहा. शिक्षक हक्क दिवस, शिक्षकांचा हक्क दिवस कधी असतो? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक बी. लक्षात ठेवायचं ऑप्शन्स क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर बघा. 11 एप्रिलला या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर बघा. तेलंगणाचे राज्यपाल कोण आहेत? काय प्रश्न आहे. तेलंगणाचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? चला द्या उत्तर पटकन. ऑप्शन क्रमांक बी जी श्री जिष्णुदेव वर्मा. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक बी काय बघा श्री जिष्णुदेव वर्मा हे आहेत. पुढचा प्रश्न बघा. 26 जानेवारी रोजी होणाऱ्या पथसंचलनामध्ये महाराष्ट्राला आतापर्यंत किती वेळा पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे? बघा या ठिकाणी विचारलंय किती वेळा पहिले पारितोषिक मिळालेलं आहे. किती वेळा मिळालेलं आहे असं विचारलंय. तो ऑप्शन क्रमांक डी किती वेळा बघा या ठिकाणी 7 वेळा. किती वेळा? 7 वेळा पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. एक देश एक निवडणूक, एक देश एक निवडणूकसाठी कोणती समिती गठीत करण्यात आली? कोणती समिती या ठिकाणी गठीत करण्यात आली? तो ऑप्शन क्रमांक बी रामनाथ कोविंद समिती. कोणती बघा रामनाथ कोविंद समिती ही गठीत करण्यात आलेली आहे. कोणती? रामनाथ कोविंद समिती. पुढचा प्रश्न बघा. 100वा तानसेन संगीत महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता? काय प्रश्न आहे. 100वा कोणता 100वा तानसेन संगीत महोत्सव. अतिशय महत्वाचा प्रश्न. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर बघा मध्य प्रदेश. लक्षात ठेवायचं आहे मध्य प्रदेश मध्ये बघा 100वा किंवा 100वा तानसेन कोणता तानसेन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. पॅरा अथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 चा यजमान देश कोण आहे? तर याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी भारत. लक्षात ठेवायचंय भारत. लक्षात ठेवायचंय भारत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा. रणजी ट्रॉफी 2024 चा उपविजेता संघ कोणता ठरलेला आहे? रणजी ट्रॉफी तो ऑप्शन क्रमांक बी विदर्भ. अतिशय महत्वाचा प्रश्न बघा सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. जी काय रणजी ट्रॉफी बघा ही क्रिकेटच्या संदर्भामध्ये आणि यामध्ये विदर्भाने बाजी मारली. लक्षात ठेवायचं बघा विदर्भाने या ठिकाणी बाजी मारलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. पहिला अंडर 19 महिला आशिया कप विजेता संघ कोणता आहे? पहिला अंडर 19 19 वर्षाखालील बायांचा आशिया कप कोणी जिंकलेला आहे? तो ऑप्शन क्रमांक बी आपल्या भारताने या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे. कोण जिंकलेला? भारताने. महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या बँकेने 42 दशलक्ष डॉलर्स बघा कर्ज देण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा कुणी घेतलेला हा निर्णय? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी एडीबी. एडीबी म्हणजे काय? आशियन डेव्हलपमेंट बँक. लक्षात ठेवायचं आहे आशियन डेव्हलपमेंट बँक हिचं नाव आहे बघा. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट पहा. भारतामधील पहिले सीमावर्ती सौरगाव मसाली. काय प्रश्न आहे बघा. भारतामधील पहिले सीमावर्ती सौरगाव मसाली हे असून ते किती टक्के वीज निर्मिती गावातच करतात? ते असे प्रश्न भरपूर वेळा विचारले जातात. याचा करेक्ट आन्सर बघा 100%. लक्षात ठेवायचं आहे भारतामधील पहिलं सौरगाव आहे बघा मसाली आणि ते किती टक्के वीज निर्मिती गावात करतात? तर 100% वीज निर्मिती ही गावामध्येच केली जाते. नेक्स्ट बघा. स्वतंत्र सैनिक सन्मान पेन्शन योजना कोणत्या मंत्रालयाने चालू केली आहे? तर खूप महत्वाचा प्रश्न आहे. याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी गृह मंत्रालयाचं करेक्ट आन्सर बघा. कोणता? गृह मंत्रालय. हे प्रश्न डबल झाले. पुन्हा आपण पुढचे घेऊ. तर पुढचा प्रश्न आहे. कोणत्या राज्याने कारागृह आणि सुधारक सेवा विधेयक 2024 हे मंजूर केलं आहे? 2024 हे मंजूर केलं आहे. त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू का केरळ? याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए आपलं महाराष्ट्र. लक्षात ठेवायचंय ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्राने बघा कारागृह सुधारक सेवा विधेयक मंजूर केला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी अपात्र ठरलेली विनेश फोगाटी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? आपल्या सगळ्याला माहिती कुस्ती या खेळाशी संदर्भामध्ये कोण? विनेश फोगाट. कुस्ती या खेळाशी संबंधित आहे विनेश फोगाट. कोणत्या? कुस्ती.
पुढचा प्रश्न काय बघा, महिला धोरण आणणारं भारतामधील पहिलं राज्य कोणतं आहे? कोणतं राज्य बघा, ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र हे बघा या ठिकाणी महिला धोरण आणणारं भारतातील पहिलं राज्य बघा. महाराष्ट्र राज्यामधील किती गावामध्ये 100% सौर ऊर्जेचा वापर करणारी योजना महावितरणातर्फे राबवण्यात येणार आहे? किती गावामध्ये? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी 150 गावांमध्ये. लक्षात ठेवायचं बघा 150 गावांमध्ये काय करणार आहे बघा 100% किती 100% सौर ऊर्जेचा वापर करणारी योजना महावितरणातर्फे या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. अलीकडे सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू करणारे कोणतं राज्य पहिलं भारतीय राज्य बनलं आहे? याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी उत्तराखंड. लक्षात ठेवायचंय बघा उत्तराखंड आपलं बरोबर उत्तर आहे बघा. अलीकडे सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू करणारं कोणतं पहिलं राज्य बनलेलं आहे? तर उत्तराखंड बनलेलं आहे. नेक्स्ट बघा, भारत हा जगामधील टिंब क्रमांकाचा क्रूड स्टील उत्पादनाचा देश बनला आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी 2. लक्षात ठेवायचंय दुसऱ्या क्रमांकाचा बनलेला आहे. पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर कोणत्या देशाने जमिनीवर मारा करणाऱ्या शाहीन 2 काय बघा शाहीन 2 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर शाहीन असले नाव आपल्या सगळ्यांना माहिती कुठं असते? पाकिस्तानामध्ये. लक्षात ठेवायचंय पाकिस्तान. शाहिद आफ्रिदी शाहीन हे कुठं पाकिस्तान. पुढचा प्रश्न बघा 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? अतिशय आयएमपी प्रश्न बघा. काय प्रश्न आहे की 2024चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तो ऑप्शन क्रमांक सी अनुराधा पौडवालला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे बघा. कोणाला? अनुराधा पौडवालला. आलं लक्षात? रोबोट साठी कोणत्या विभागाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेला उपक्रम आहे? काय बघा रोबोट. तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी सीमा सुरक्षा दल. लक्षात ठेवा सीमा सुरक्षा दल. नेक्स्ट बघा 6व्या आशियाई कॅरम चॅम्पियनशिप मध्ये भारताच्या पुरुष आणि महिला दुहेरीमध्ये कोणते पदक जिंकलं आहे? कॅरम मध्ये. कॅरम आपण सगळे खेळायचं उन्हाळ्या सुट्ट्यामध्ये. आता उन्हाळा येणारच आहे बघा. तो ऑप्शन क्रमांक सी सुवर्ण पदक याचं करेक्ट आन्सर आहे बघा सुवर्ण पदक. पुढचा प्रश्न बघा नुकत्याच काय प्रश्न बघा नुकत्याच आयक्यू इयरच्या मते काय प्रश्न आहे? आयक्यू इयरच्या मते जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणतं आहे? जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणतं आहे? तर काठमांडू. लक्षात ठेवायचंय काठमांडू सगळ्यात प्रदूषित शहर झालेलं आहे. मुख्यमंत्री काय प्रश्न आहे बघा मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्याने चालू केली आहे? तर या ठिकाणी जर पाहिलं आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण तशी मुख्यमंत्री मैया सन्मान योजना ही कोणत्या राज्याने चालू केली आहे? तर लक्षात ठेवा झारखंड राज्याने बघा ही चालू केली आहे. कोणत्या? झारखंड राज्याने. पॅराऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धा 2024 ही कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? तर 2024 ची जी काय पॅराऑलिम्पिक आहे ही कुठे करण्यात आली होती? आपल्या सगळ्याला माहिती पॅरिस या ठिकाणी. अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा. पोलीस भरतीमध्ये तुम्हाला 100% आणि सरळ सेवेला सुद्धा पाहायला मिळणार आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा दोहा डायमंड लीग 2024 मध्ये नीरज चोप्रा यांनी खालीलपैकी कोणता क्रमांक पटकावला? खालीलपैकी कोणता क्रमांक पटकावलेला आहे? तर या ठिकाणी बघा दुसरा क्रमांक. लक्षात ठेवायचंय दुसरा क्रमांक नीरज चोप्रांनी पटकावलेला आहे दोह्यामध्ये. 26वा प्रश्न आहे बघा 20वा 26व्या युकी आशियाई चित्रपट महोत्सव 2024 मध्ये खालीलपैकी कोणाला फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे? काय प्रश्न आहे बघा 26व्या युके आशियाई चित्रपट महोत्सव 2024 मध्ये कोणाला फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी शबाना आझमी. लक्षात ठेवायचंय शबाना आझमी. कोणी बघा शबाना आझमी. समजलं? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा. पश्चिम बंगाल सरकारने सुरू केलेली बांगलार बारी योजना ही कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए घरकुल. लक्षात ठेवायचंय घरकुल. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा हॉर्निबिल फेस्टिवल 2024 साठी काय प्रश्न आहे?
हॉर्निबल फेस्टिवल 2024 साठी कोणतं राज्य भागीदार राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे? याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए. लक्षात ठेवा सिक्कीम लक्षात ठेवायचं आपल्याला सिक्कीम. नेक्स्ट बघा इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2024 ची थीम काय आहे? याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी. भारतासाठी इंटरनेट गव्हर्नन्स मध्ये नाविन्य आणणे. लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण बनले आहेत? ऑप्शन क्रमांक सी चंद्रशेखर बावनकुळे. कोण बनले बघा? चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र राज्याचे काय बघा महसूल मंत्री म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. महिला आणि बाल विकास मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा महिला आणि बाल विकास मंत्री म्हणून. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी आदिती तटकरे. लक्षात ठेवायचं बघा आदिती तटकरे यांनी महिला आणि बाल विकास मंत्री म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे बघा जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार भारताचा क्रमांक किती आहे? तर आनंदी अहवालामध्ये आपल्या भारताचा क्रमांक किती आहे बघा भारताचा क्रमांक किती आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. तर बघा आनंदी देशाच्या यादीमध्ये भारत हा 126व्या क्रमांकाला आहे बघा. कितव्या? जागतिक आनंदी अहवालामध्ये 126व्या क्रमांकाला आपला भारताचा क्रमांक आहे. नेक्स्ट बघा इराणी कप 2024 हा कोणत्या संघाने जिंकला? काय प्रश्न आहे? इराणी कप. इराणी कप हे ऑप्शन क्रमांक ए. मुंबईने बघा या ठिकाणी इराणी कप जिंकलेला आहे 2024चा. कितीचा? 2024चा. जगभरामध्ये 34वा वृद्ध व्यक्तींचा दिवस केव्हा साजरा केला? वृद्ध व्यक्तींचा दिवस. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए 1 ऑक्टोबर 2024. लक्षात ठेवा 1 ऑक्टोबर 2024 ला. नेक्स्ट आहे बघा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024 मध्ये प्रथम स्थानावर कोणता देश आहे? तर इनोव्हेशन इंडेक्स मध्ये प्रथम स्थानावर बघा स्वित्झर्लंड हे एक नंबरला बघा. कोणता? स्वित्झर्लंड हा 1 नंबरला आहे. नेक्स्ट बघा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने शेतकऱ्यांसाठी किसानो की बात हा प्रोग्राम चालू करण्याची घोषणा केली आहे? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी जलशक्ती मंत्रालय. बघा लक्षात ठेवायचंय जलशक्ती मंत्रालय. पुढचा प्रश्न बघा नुकतेच खालीलपैकी कोणाला ऑक्सफर्ड बुक स्टोअर काय प्रश्न आहे बघा ऑक्सफर्ड बुक स्टोअरने सन्मानित करण्यात आला आहे? काय प्रश्न आहे बघा सन्मानित करण्यात आला आहे. ऑक्सफर्ड बुक स्टोअरने सन्मानित करण्यात आलेला आहे. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी. लक्षात ठेवा भावी मेहता. कोणाला सन्मानित करण्यात आले बघा भावी मेहताला ऑक्सफर्ड बुक स्टोअर तर्फे बुक कव्हर पुरस्कार 2024 ने लक्षात ठेवायचंय 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट पहा नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिलं 6G प्रोटोटाइप उपकरण लॉन्च केलं आहे? किती बघा 6G. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी जपानने याचं करेक्ट आन्सर आहे बघा. महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आपल्या राज्याचे जे काही सहकार मंत्री आहेत ते सहकार मंत्री कोण बनलेले आहेत? खूप महत्वाचा प्रश्न आहे. तो ऑप्शन क्रमांक बी. लक्षात ठेवा बाबासाहेब पाटील याचा आपलं करेक्ट आन्सर आहे. पहा पुढील ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी आयोजित केली जाणार आहे? पुढील ऑलिम्पिकची जी काही स्पर्धा आहे बघा ती कोणत्या वर्षी आयोजित करण्यात येणार आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी 2028. लक्षात ठेवायचंय 2028. कधी? 2028 ला. सायबर गुन्ह्यांमध्ये गुंतलेले मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात कोणत्या राज्याच्या पोलिसांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा हरियाणाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. पुढचा प्रश्न काय बघा 2024 चा व्हिटली गोल्ड पुरस्कार हा कोणत्या भारतीयाला मिळालेला आहे? व्हिटली गोल्ड पुरस्कार. तो ऑप्शन क्रमांक डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन. लक्षात ठेवायचंय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आला आहे? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रूरकेला याचं करेक्ट आन्सर आहे. पहा भारताने जुलै 2024 मध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 2 दशलक्ष डॉलरचं कर्ज कोणत्या देशाला दिलं आहे? याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी गुयाना. लक्षात ठेवायचंय गुयाना.
अग्नी मालिकेतील सर्वात लांब आंतरखंडीय क्षेपणास्त्राची रेंज किती आहे? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी. लक्षात ठेवायचे 5000 किलोमीटर. किती आहे? 5000 किलोमीटर इतके आहे. नेक्स्ट पहा 32वा एकलव्य पुरस्कार 2024 हा कोणाला देण्यात आला? तो ऑप्शन क्रमांक डी प्रत्यासारे. लक्षात ठेवायचे बघा प्रत्यासारेला 32वा एकलव्य पुरस्कार 2024 हा देण्यात आलेला आहे. पहा राम शिंदे महाराष्ट्र विधान परिषदेचे कितवे सभापती झाले आहेत? राम शिंदे. याचा करेक्ट आन्सर बघा जे काय राम शिंदे आहेत हे ऑप्शन क्रमांक बी 11वे बनलेले आहेत. बघा राम शिंदे किती बनलेले आहेत? तर 11वे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती बनलेले आहेत. नुकतेच एक देश एक निवडणूक बिल लोकसभेमध्ये सादर झाले तर या बिलाच्या बाजूने पडलेल्या मताची संख्या किती? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी. किती बघा 269. किती बघा 269. नेक्स्ट बघा दत्ताजीराव गायकवाड यांचं नुकतेच निधन झालं तर ते खालीलपैकी कशाशी निगडीत होते? दत्ताजी गायकवाड. तो ऑप्शन क्रमांक ए ते कशाशी निगडीत होते? बघा क्रिकेटशी निगडीत होते. लक्षात ठेवा क्रिकेट. पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन हा कधी साजरा करण्यात येतो? कोणता? राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस. याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक डी 24 डिसेंबर. कधी बघा 24 डिसेंबरला हा साजरा केला जातो. 24 डिसेंबर. विमा सखी योजना चर्चेतील योजना आहे तर या योजनेची लाभार्थी वयोमर्यादा काय आहे? तिची वयोमर्यादा किती बघा ऑप्शन क्रमांक सी 16 ते 18 ते 70 वर्ष. किती बघा 18 ते 70 हिची बघा काय बघा लाभार्थीची वयोमर्यादा आहे. राष्ट्रीय ग्रामपंचायत पुरस्काराचे वितरण कुठे आयोजित करण्यात आले होते? काय बघा राष्ट्रीय ग्रामपंचायत. याचं ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर बघा दिल्ली. लक्षात ठेवायचं राष्ट्रीय ग्रामपंचायत पुरस्कार दिल्ली. राष्ट्रीय ग्रामपंचायत पुरस्काराचे वितरण बघा या ठिकाणी राष्ट्रीय विचारले आपल्याला. याचं करेक्ट आन्सर आहे बघा आताच बघितलं आपण कुठं ऑप्शन क्रमांक दिल्ली. पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या राज्यामध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये पिंक अलाराम उपक्रम चालू केला आहे? कोणता? पिंक अलाराम. त्याचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेशमध्ये चालू करण्यात आले. कुठं? मध्य प्रदेशमध्ये. संजय मूर्ती हे भारताचे कितवे नियंत्रण आणि महालेखापाल आहेत? तो ऑप्शन क्रमांक डी कितवे बघा 15वे आहेत. कितवे? 15वे. समजलं? पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी कच्छ मध्ये स्थापन केलेल्या वाळवंट पर्यटन सर्किटचं नाव काय आहे? काय नाव आहे बघा ऑप्शन क्रमांक बी कच्छ वाळवंट सर्किट. लक्षात ठेवायचंय कच्छ वाळवंट सर्किट. भोपाळ येथे आयोजित 10व्या आंतरराष्ट्रीय वन मेळ्याचा विषय काय आहे? वन मेळ्याचा विषय काय आहे? काय बघा ऑप्शन क्रमांक डी लघु वन उत्पन्नाद्वारे महिला सक्षमीकरण. लक्षात ठेवायचंय. पुढचा प्रश्न बघा जागतिक बुद्धिबळपटू डी गुकेश हा कोणत्या राज्याचा रहिवासी? तो बघा तमिळनाडूचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक ए तमिळनाडू. डॉक्टर झाकीर हुसेन भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तो ऑप्शन क्रमांक सी. लक्षात ठेवायचे 3रे राष्ट्रपती होते. बघा राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक ए 14 डिसेंबर. कधी असतं बघा 14 डिसेंबर. पुढचा प्रश्न आहे राहुल नार्वेकर हे कितव्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत? कोण? राहुल नार्वेकर. तो ऑप्शन क्रमांक बी हे कितव्यांदा बनले बघा दुसऱ्यांदा बनलेले आहेत. बघा लक्षात ठेवायचं दुसऱ्यांदा. सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2024 पुरुष विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी. लक्षात ठेवायचं लक्ष्य सेन. लक्ष्य सेनने बघा या ठिकाणी बघा 2024 जे काही पुरुष विजेते पदक हे ते पटकवलेलं आहे. नटसम्राट बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार नुकताच कोणत्या अभिनेत्याला मिळालेला आहे?
याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, अशोक सराफ. लक्षात ठेवायचंय अशोक सराफ. भारतीय राज्यघटनेला स्वीकारलेले 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर भारतीय राज्यघटना स्वीकारून 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झालेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक सी 75 वर्ष. आणि 75 वर्ष झाल्यानंतर काय म्हणतात हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाईप करा. रौप्य म्हणतात का काय म्हणतात नक्की सांगा मित्रांनो, जे उत्तर असेल ते. नेक्स्ट बघा, कोणत्या देशाने जगातील पहिली कार्बन 14 डायमंड बॅटरी विकसित केली आहे? त्याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, युनायटेड किंगडम. लक्षात ठेवायचं युनायटेड किंगडमने ही कार्बन 14 डायमंड बॅटरी विकसित केली आहे. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा संघटनेमध्ये कोणता नवीन देश सामील झाला आहे? त्याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी, ऑप्शन क्रमांक डी, मोल्डावा. महाराष्ट्र राज्य कौशल्य, काय प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचं नाव देण्यात आलं आहे? कौशल्य विद्यापीठ. तर रतन टाटा. लक्षात ठेवायचं रतन टाटा सर यांचं बघा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या बँकेने भारताला पर्यावरण विकासासाठी $500 दशलक्ष कर्ज मंजूर केलं आहे? काय प्रश्न आहे? त्याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, आशियाई विकास बँक. आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर बघा आशियाई विकास बँक. नेक्स्ट बघा, आंतरराष्ट्रीय तटस्थता दिन कधी पाळला जातो? आंतरराष्ट्रीय तटस्थता दिन. तो ऑप्शन क्रमांक बी 12 डिसेंबर. लक्षात ठेवायचंय बघा 12 डिसेंबरला हा पाळला जातो. महाराष्ट्रामधील पहिला जलपर्यटन प्रकल्प कोणत्या नदीवर सुरू करण्यात आला आहे? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, वैनगंगा. लक्षात ठेवायचंय वैनगंगा नदीवरती बघा पहिला जलपर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा, नुकतेच मंजूर झालेले वन नेशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेमध्ये कोणी सादर केले? त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, अर्जुन राम मेघवाल. लक्षात ठेवायचे अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलेला आहे. महाराष्ट्राच्या योग संघाने 5व्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेमध्ये एकूण किती पदके मिळवली आहेत? त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी. लक्षात ठेवायचे 7 पदके या ठिकाणी मिळवलेली आहेत. नुकतेच कोणत्या देशाने महाशक्तिशाली हायपरसोनिक शस्त्रे निर्मित केले आहेत? काय प्रश्न आहे? नुकतेच कोणत्या देशाने महाशक्तिशाली हायपरसोनिक शस्त्रे निर्मित केल्या आहेत? तो ऑप्शन क्रमांक सी, आपल्या भारताने बघा हे विकसित केलेले आहेत बघा महाशक्तिशाली हायपरसोनिक. झाकीर हुसेन यांचं बघा निधन झालं आहे, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? आपल्या सगळ्यांना माहिती बघा तबलावादक होते. कोण होते? तबलावादक होते झाकीर हुसेन. लक्षात ठेवायचंय तबलावादक. समजलं? नेक्स्ट बघा, वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक्स परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलं? वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलं? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, मुंबई या ठिकाणी करण्यात आलं होतं. लक्षात ठेवायचंय मुंबई. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने, काय प्रश्न आहे पहा, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, दिल्ली. लक्षात ठेवायचं दिल्लीने. भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश. काय प्रश्न आहे बघा, भारताचा जो काय बुद्धिबळपटू आहे डी गुकेशने कोणत्या देशाच्या डिंग लिरेन याला चेकमेट करून जागतिक अजिंक्यपद या ठिकाणी विजेतेपद पटकवलं आहे? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, चीन. लक्षात ठेवायचंय बघा चीन या देशाचा होता तो, त्यांनी याला हरवलं बघा चीनच्याला. विधान परिषदेच्या सभापतीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक सी, राम शिंदे. लक्षात ठेवायचंय विधान परिषद. लक्षात ठेवायचं बघा विधान परिषद सभापती कोण म्हणले? राम शिंदे. पुढचा प्रश्न बघा 2024 चा अतिशय आयएमपी प्रश्न आहे. 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? कोणता? पुण्यभूषण पुरस्कार. याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए. लक्षात ठेवायचंय डॉक्टर विजय भटकर यांना हा देण्यात आलाय. पहा, अलीकडे भारताने आपलं पहिले 24/7 धान्याचं एटीएम म्हणजे 24 तास कोणत्या राज्यामध्ये सुरू केलंय? बघा धान्याचं एटीएम. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओडिसा या ठिकाणी केलेला आहे. 2024 चा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला? जो काही 2024 चा आहे बघा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार हा कोणाला मिळाला आहे? तर सुधीर रसाळ. लक्षात ठेवायचंय सुधीर रसाळला हा मिळाला आहे.
नेक्स्ट बघा, आशियामधील पहिला नॅशनल जिओ सायन्स म्युझियम कोठे साकार करण्यात आला? त्याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, मध्य प्रदेशमध्ये. लक्षात ठेवायचं बघा, आशियातील पहिला नॅशनल, लक्षात ठेवा, नॅशनल जिओ सायन्स म्युझियम कुठं? मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी साकार करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, नेपाळचे पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत? नेपाळचे पंतप्रधान कोण आहेत बघा? के.पी. शर्मा ओली. लक्षात ठेवायचं, राईट आन्सर काय? ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे बघा, भारताने पूर्वेकडील क्षेत्रामध्ये आयोजित केलेल्या तिरंगी सैन्य सरावाचे नाव काय आहे? तर पूर्वेकडील बघा, कुठं? पूर्वेकडील क्षेत्रामध्ये. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक अग्निपथ, वायुशक्ती, युद्ध तिरंगा का पूर्वी प्रहार? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, पूर्वी प्रहार. काय बघा, पूर्वी प्रहार आपलं याचं करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक डी आपलं करेक्ट आन्सर राहील. पुढचा प्रश्न आहे पहा, जागतिक रेडिओग्राफी दिन. तर बघा, जागतिक रेडिओग्राफी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? कोणता? रेडिओग्राफी. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, 8 नोव्हेंबर. लक्षात ठेवायचं बघा, 8 नोव्हेंबर. कोणत्या सरकारी संस्थेने नवी दिल्ली येथे दहशतवाद विरोधी परिषद 2024 आयोजित केली? 2024 आयोजित केली. याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, राष्ट्रीय तपास संस्था. आलं लक्षात? एक्सरसाइज स्पीच ब्लॅक 2024 आयोजन कोणत्या देशाने केली? काय प्रश्न आहे बघा, एक्सरसाइज स्पीच 2024 आयोजन. बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक सी. लक्षात ठेवायचंय, कोणी केलं बघा? ऑस्ट्रेलियाने याचं आयोजन केलेलं आहे. सशस्त्र सीमा बलचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर सशस्त्र, याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, अमृत मोहन प्रसाद. ऑप्शन क्रमांक सी, अमृत मोहन प्रसाद याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट बघा, लिग्नोसॅट. काय प्रश्न आहे बघा, लिग्नोसॅट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह कोणत्या देशाने विकसित केला आहे? सगळ्यांनी या ठिकाणी प्रश्न नोट डाऊन करून घ्या. अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा. कोणता आहे बघा? लाकडाचा उपग्रह या ठिकाणी बनवलेला आहे आणि त्या बनवलेल्या उपग्रहाचं नाव आपल्याला या ठिकाणी कोणत्या देशाने बनवलेलं आहे? तर जपानीच. बघा, जपानाने हे बनवलेलं आहे. राष्ट्रपतीकडून नुकतीच संजीव खन्ना यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देण्यात आली, तर ते कितवे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे? कितवे सरन्यायाधीश आहेत? तो ऑप्शन क्रमांक सी, 51. लक्षात ठेवायचं, ऑप्शन क्रमांक सी 51. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा, सगळ्यांनी या ठिकाणी लिहून ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा, रेल्वेच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या ऑपरेशन मधील ऑपरेशन उपलब्ध कशाशी संदर्भामध्ये? कोणतं? ऑपरेशन उपलब्ध कशा संदर्भामध्ये आहे? तो ऑप्शन क्रमांक सी, अवैधरित्या तिकीट विक्री करण्याविरुद्ध. जे काही तिकीट आहे बघा, त्या अवैधरित्या विक्री करतात त्यांच्या विरुद्ध. पहा, पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे, सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. विंदा करंदीकर. काय प्रश्न आहे बघा, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023 हा कोणाला देण्यात आला? तो खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा, विंदा करंदीकर. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, डॉक्टर रवींद्र शोभने. लक्षात ठेवा, डॉक्टर रवींद्र शोभने यांना बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023 ने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट पहा, WHO ने जगातील पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून कोणत्या देशाचं नाव घेतलेलं आहे? WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर बघा कोणता आहे तो पहिला देश? तर जॉर्डन देश हा पहिला कुष्ठरोग मुक्त देश म्हणून या ठिकाणी घोषित झालेला आहे बघा, जॉर्डन. पुढचा प्रश्न आहे बघा, केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या अहवालानुसार मागील 6 वर्षामध्ये कोणत्या राज्यामध्ये रोजगाराच्या संधीचं प्रमाण सर्वात कमी आहे? तर सगळ्यात 6 वर्षामध्ये सगळ्यात कमी रोजगार कोणत्या ठिकाणी आहे? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, उत्तर प्रदेश आणि गुजरात मध्ये बघा सर्वात कमी रोजगार आहेत. पहा, 2024 मध्ये सर्वाधिक आयकर भरणारा अभिनेता कोण ठरला? इन्कम टॅक्स भरणारा सर्वात जास्त तर कोण आहे बघा? ऑप्शन क्रमांक शाहरुख खाननी सगळ्यात जास्त टॅक्स भरलेला आहे.
जागतिक कृषी निर्यात भारताचे कितवे स्थान आहे बघा. कृषी निर्यातीमध्ये भारताचं स्थान किती आहे? तो ऑप्शन क्रमांक डी किती आहे बघा, 8वे स्थान आहे. 54वी जीएसटी परिषद कुठे भरण्यात आली होती? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली. लक्षात ठेवायचं, नवी दिल्ली. देशामधील पहिली अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे कुठून कुठपर्यंत सुरू झाली आहे? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, अयोध्या ते दरभंगा. लक्षात ठेवायचं आहे, अयोध्या ते दरभंगा. महिलांना कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षित करण्याचं तसेच लैंगिक छळाच्या तक्रारीची नोंद करण्यासाठी केंद्र सरकारने कोणतं पोर्टल चालू केलं आहे? तर कोणतं पोर्टल चालू केलं आहे? तो ऑप्शन क्रमांक डी, शी बॉक्स. लक्षात ठेवायचंय, शी ही म्हणजे तो आणि शी म्हणजे ती, बरोबर आहे की नाही, म्हणजे तिचा बॉक्स. पुढचा प्रश्न आहे बघा, नवी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री कोण आहेत? मुख्यमंत्री विचारल्यात तर ऑप्शन क्रमांक सी, आतिशी मर्लिना. आतिशी मर्लिना आहेत. मानवी हक्क दिवस 10 डिसेंबर 2024 बघा, 2024 ची थीम काय होती? मानवी हक्क दिन 2024 ची थीम. याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक ए. लक्षात ठेवा, आवर राईट आवर फ्युचर राईट नाव. काय बघा, ऑप्शन क्रमांक ए आपलं करेक्ट आन्सर आहे. आरबीआय बँक चे नवीन गव्हर्नर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे बघा? आरबीआय चे नवीन गव्हर्नर. अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, संजय मल्होत्रा. लक्षात ठेवायचंय बघा, संजय मल्होत्रा आपलं करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी. महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये, काय प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पानपिंगळी वनस्पती आणि हरभऱ्याला जीआय टॅग प्राप्त झाला आहे? अतिशय आयएमपी प्रश्न बघा, जीआय टॅग या ठिकाणी. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक, काय प्रश्न आहे बघा, ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर बघा, अमरावती. अमरावतीमध्ये बघा पानपिंगळी वनस्पती आणि हरभरा चना. नेक्स्ट बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 25वे अध्यक्ष कोण आहेत? कोण होते? 25वे कोण होते? तर ऑप्शन क्रमांक सी, शक्तिकांत दास होते बघा. हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे? काय प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये. याचं करेक्ट उत्तर बघा ऑप्शन क्रमांक बी, कितव्या बघा, द्वितीय म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर आहे, कितव्या, दुसऱ्या. नेक्स्ट पहा, नुकतेच राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर ते सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे संयुक्त महाराष्ट्राचे कितवे अध्यक्ष ठरले आहे? कितवे ठरले बघा, ऑप्शन क्रमांक बी, हे दुसरे ठरलेले आहेत. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 हा कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? काय प्रश्न आहे, 2024 चा इंदिरा गांधी पुरस्कार. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, मिशेल बॅशली. कोणाला बघा, ऑप्शन क्रमांक ए, मिशेल बॅशली यांना. नेक्स्ट बघा, कोणत्या ठिकाणी अष्टलक्ष्मी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे? कोणता? अष्टलक्ष्मी. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, दिल्लीमध्ये हा आयोजित करण्यात आला आहे बघा. कुठं? दिल्लीमध्ये. कसोटी क्रिकेटमध्ये 5 लाख धावा करणारा इतिहासामधील पहिला संघ कोणता ठरलाय बघा, कसोटी क्रिकेटमध्ये? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, इंग्लंड. लक्षात ठेवायचंय, इंग्लंड याचा करेक्ट आन्सर आहे. पहा, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा केला जातो? काय प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक ए, 9 डिसेंबर. लक्षात ठेवायचं बघा, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस 9 डिसेंबरला असतो. जागतिक आरोग्य दिनाची 2024 ची थीम काय आहे? काय बघा, माझे आरोग्य माझा अधिकार. लक्षात ठेवायचंय, माझं आरोग्य माझा अधिकार. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर ते सर्वप्रथम आमदार केव्हा झाले होते? फडणवीस देवाभाऊ कधी आमदार झाले होते? देवेंद्र फडणवीस. त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, 1999 मध्ये आपलं करेक्ट आन्सर बघा. लक्षात ठेवायचं 1999 मध्ये. संविधान निर्मितीला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने कोणत्या 2 प्राचीन भाषेमध्ये संविधानाच्या प्रत
अनुवादित करण्यात आले आहेत? तर ऑप्शन क्रमांक बी, मैथिली आणि संस्कृत या दोन भाषेमध्ये बघा या ठिकाणी प्राचीन भाषेमध्ये या ठिकाणी अनुवादित करण्यात आलेले आहेत. नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली, तर त्यांनी अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे? तर लक्षात ठेवा 47वे. कितवी बघा? 47वे. फुटबॉल क्षेत्रामधील अतिशय प्रतिष्ठेचा बॅलन डिओर पुरस्कार 2024 हा कोणाला प्रदान करण्यात आला? कोणता? बॅलन डिओर हा जो काही पुरस्कार आहे. अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा. त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी. लक्षात ठेवायचं आहे रॉड्रीला बघा या ठिकाणी बॅलन डिओर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा. नुकतेच आशियाई विकास बँकेचा एडीबीचे नवीन सदस्य देश कोणता बनलेला आहे? एडीबीचा त्याचं करेक्ट आन्सर बघा इस्रायल. लक्षात ठेवायचं बघा इस्रायल हा देश एडीबीचा लक्षात ठेवायचा एडीबीचा नवीन सदस्य देश बनलेला आहे. नुकतेच कोणत्या देशाची मलेरिया मुक्त देश म्हणून WHO ने घोषणा केली आहे 2024 मध्ये मलेरिया मुक्त दिन म्हणून? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी इजिप्त हा मलेरिया मुक्त झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा ICC T20 वर्ल्ड कप 2024 हा कोणी जिंकलेला आहे बघा? काय प्रश्न आहे? ICC महिला T20 वर्ल्ड कप. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी. लक्षात ठेवा न्यूझीलंड आपलं करेक्ट आन्सर आहे पहा. जागतिक रेबीज दिन हा केव्हा असतो? काय प्रश्न आहे? जागतिक रेबीज दिन केव्हा असतो? 28 सप्टेंबर. लक्षात ठेवायचं आहे 28 सप्टेंबरला या ठिकाणी जागतिक रेबीज दिवस असतो. जागतिक पर्यटन दिवस एकदम सोपा प्रश्न आहे बघा. पर्यटन दिवस कधी असतो? तर 27 सप्टेंबरला असतो. रत्नागिरी जिल्ह्यामधील कोणत्या गावाला कृषी पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्राप्त झाला आहे? तर कोणतं गाव आहे बघा? कदरे गाव आहे. रत्नागिरी मधलं कोणतं बघा? कदरे गाव. पुढचा प्रश्न बघा नामिबियाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षपदी महिलेची निवड झाली आहे तर त्यांचं नाव काय आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 नेतुंबो नंदी एंदवाह. लक्षात ठेवायचं एंदेवाह. नुकतेच कोणत्या देशामध्ये 1980 नंतर प्रथमच मार्शल लॉ लावण्यात आला? तर दक्षिण कोरिया. लक्षात ठेवायचं आहे दक्षिण कोरियामध्ये या ठिकाणी 1980 नंतर बघा कोणता लॉ लावण्यात आला? तर मार्शल कायदा लावण्यात आला. नुकतेच 25वा हॉर्निबल महोत्सवाची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 नागालँड मध्ये बघा याचा करेक्ट आन्सर आहे. जागतिक दिव्यांग दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक दिव्यांग दिन तो ऑप्शन क्रमांक 1 3 डिसेंबरला बघा या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत दिल्ली सरकार महिलांना किती रुपये महिन्याला देते? तो ऑप्शन क्रमांक 3 1000 रुपये. किती बघा? 1000 रुपये. आपले लाडके बहिणीचे किती? 1500 रुपये. नुकतेच डोनाल्ड ट्रम्प यांना पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला तर त्यांना तो पुरस्कार हा किती वेळा मिळालेला आहे बघा? पर्सन ऑफ द इयर. तर त्यांना दुसऱ्यांदा हा पुरस्कार दिलेला आहे बघा. नुकत्याच हिंदी लेखिका सूर्यबाला यांना 34वा व्यास सन्मान पुरस्कार मिळाला तर हा पुरस्कार त्यांना कोणत्या कादंबरीसाठी मिळालेला बघा? कोणता? हिंदी लेखिका सूर्यबाला यांना 34वा व्यास. कोणता? 34वा. तर पागलखाना, महाबली, यादी यादीवर यादे, कोण देश कोणवासी, वेणू की डायरी. याचं करेक्ट आन्सर जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर उत्तर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे पहा नुकतेच कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखांना भारतीय लष्कराचे जनरल मानक पदाने सन्मानित करण्यात आला आहे? तर नेपाळ. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे बघा नेपाळ. लक्षात ठेवायचं आपल्याला नेपाळ. नेक्स्ट पहा उस्ताद झाकीर हुसेन यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? कोणाला? झाकीर हुसेनला. याचा करेक्ट आन्सर आहे बघा झाकीर हुसेन यांना ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न त्यांना मिळालं नाही बघा. त्यांना पद्मश्री सुद्धा भेटलेला आहे, पद्मभूषण सुद्धा भेटलेला आहे, पद्मविभूषण सुद्धा भेटलेलं आहे, परंतु भारतरत्न काय मिळालेलं नाही.
भारतामधील कोणत्या राज्यामध्ये पहिले संविधान संग्रहालय आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर हरियाणा. लक्षात ठेवा, भारतातील कोणत्या राज्यामध्ये? तर हरियाणा राज्यामध्ये बघा भारतातील पहिलं संविधान संग्रहालय बघा कुठं? हरियाणा. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात वयोवृद्ध आमदार कोण आहेत? सगळ्यात वयोवृद्ध आमदार तर कोण आहेत बघा? छगन भुजबळ. लक्षात ठेवायचं छगन भुजबळ. भारतीय विमान विधेयक 2024 हे लोकसभेमध्ये कोणी मांडलं आहे? कोणी मांडलं? तर ऑप्शन क्रमांक 2 के राम मोहन नायडू. कोणी मांडलं बघा? के राम मोहन नायडू. लक्षात ठेवायचंय मोहन नायडू. लक्षात ठेवायचंय नायडू. भारताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत? तर आपल्या सगळ्यांना माहिती बघा कोण आहेत? ओम बिर्ला. लक्षात ठेवा ओम बिर्ला हे काय बघा लोकसभेचे अध्यक्ष आहेत. 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे बघा? 2024 चा तर कोणाला मिळाला बघा? डॉक्टर विजय भटकर. लक्षात ठेवा डॉक्टर विजय भटकर यांना हा मिळालेला आहे बघा. ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर विजय भटकर यांना मिळालेला आहे. लक्षात डॉक्टर विजय भटकर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा. स्वच्छता सेवा अभियान 2024 अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? तर बघा 2024 अंतर्गत देशव्यापी वृक्षारोपण. त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3 नितीन गडकरी. ऑप्शन क्रमांक 3 नितीन गडकरी. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? कोण आहेत बघा? ऑप्शन क्रमांक 4 प्रशांत दानवे. लक्षात ठेवायचं. 1 डिसेंबर 2024 रोजी बीएसएफचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? बीएसएफचा तर ऑप्शन क्रमांक 4 60. कितवा बघा? 60वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. भारतामध्ये पहिल्यांदा आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिपचं आयोजन कुठे करण्यात आलं? याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेला आहे. राज्य आणि त्याचे मुख्यमंत्री याच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे बघा. चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? चंद्रबाबू नायडू आहेत. एकदम बरोबर आहे. आसामचे बघा श्री मोहन यादव. हे चुकीचे आहे बघा. गुजरातचे बघा भूपेंद्र पटेल आहेत पहा. अरुणाचल प्रदेशचे कोण आहेत बघा? पेमा खांडू आहेत. लक्षात ठेवायचं आहे पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेशचे बघा. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आणि आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत बघा? तर आसामचे मुख्यमंत्री बघा हेमंत बिस्वा शर्मा. लक्षात ठेवायचं आहे हेमंत बिस्वा शर्मा. लक्षात आसामचे कोण आहेत? हेमंत बिस्वा शर्मा. हेमंत शर्मा. समजलं? पुढचा प्रश्न आपकी स्क्रीन के ऊपर. इस्रोने कोणत्या रॉकेटच्या सहाय्याने बघा प्रोबा 3 मोहिमेअंतर्गत 2 उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत? इस्रोने तर ऑप्शन क्रमांक सी PSLV. लक्षात ठेवायचंय PSLV 59. PSLV 59. देवेंद्र फडणवीस यांनी कितव्यांदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे? तर लक्षात ठेवायचं बघा तिसऱ्यांदा. कितव्यांदा घेतली बघा? तिसऱ्यांदा घेतलेली आहे. ग्राहक व्यवहार विभागाने काय प्रश्न आहे? ग्राहक व्यवहार विभागाने पक्ष व्यापाऱ्यांना ग्राहक विभागाने आणि पक्ष व्यापार आणि ग्राहक संरक्षणासाठी विकसित केलेल्या पोर्टलचं नाव काय आहे? पोर्टलचं नाव काय आहे? तो ऑप्शन क्रमांक राष्ट्रीय कायदेशीर मेट्रोलॉजी पोर्टल याचं करेक्ट आन्सर आहे पहा. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024 यजमान कोणतं राज्य आहे? काय प्रश्न आहे? आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव. याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी हरियाणा. लक्षात ठेवा हरियाणा. महाराष्ट्र विधानसभा काय प्रश्न आहे? महाराष्ट्र विधानसभा. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी राहुल नार्वेकर. लक्षात ठेवायचं बघा
राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी, लक्षात ठेवायचं आहे, अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे बघा, निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? काय प्रश्न आहे? इंदिरा गांधी. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा मिशेल बॅचले, लक्षात ठेवा मिशेल बॅचले. पुढचा प्रश्न आहे, नुकताच कोणत्या ग्रामपंचायतीला सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार जाहीर झाला आहे? अतिशय आयएमपी प्रश्न आहे बघा, सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार. तर या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर आहे बघा, मण्याची वाडी. लक्षात ठेवायचंय, मण्याची वाडीला बघा सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार म्हणून या ठिकाणी जाहीर झालेला आहे. मध्य भारतातील, काय प्रश्न आहे, मध्य भारतामधील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कोठे होणार आहे? म्हणजे काय, यकृत म्हणजे आपलं जे काय लिव्हर आहे बघा, ते प्रत्यारोपण करणं याचं पहिलं केंद्र. तर याचं करेक्ट आन्सर आहे नागपूर, नागपूरमध्ये. सोने खरेदी करण्यात प्रथम क्रमांकाचा असणारा देश कोणता आहे? कोणता बघा, ऑप्शन क्रमांक डी भारत. लक्षात ठेवायचं आहे भारत. प्रत्येक वर्षी कोणता दिवस हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो? तो ऑप्शन क्रमांक सी किती बघा 6 डिसेंबर. लक्षात ठेवायचं आहे 6 डिसेंबर. भारत सरकारने सुरू केलेल्या सार्वजनिक वितरण प्रणाली सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन टूलचं नाव काय आहे? तो ऑप्शन क्रमांक बी अन्ना चक्र. लक्षात ठेवायचं आहे अन्ना चक्र नाव आहे. कोणत्या देशाने सलग तिसऱ्यांदा ज्युनियर हॉकी आशिया चषक पटकावला आहे? तो ऑप्शन क्रमांक सी भारताने बघा याचं करेक्ट आन्सर बघा, सलग तिसऱ्यांदा. कितव्यांदा? तिसऱ्यांदा. 2025 मध्ये अंधांसाठी महिला T20 विश्वचषक स्पर्धेचं यजमान पद हे कोणता देश मध्ये केलं जाणार आहे? तर लक्षात ठेवा आपल्या भारतामध्येच अंधांसाठी. लक्षात ठेवायचं आहे अंधांसाठी T20. राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? कर्करोग म्हणजे कॅन्सर. तो ऑप्शन क्रमांक बी कोणता बघा 7 नोव्हेंबर. लक्षात ठेवायचं आहे 7 नोव्हेंबर. पुढचा प्रश्न आहे, HDFC बँकेचे ब्रँड अँबॅसिडर कोण आहेत? तर लक्षात ठेवा विराट कोहली. लक्षात ठेवा विराट कोहली. खालीलपैकी कोणती एक्सप्रेस ही आंतरराष्ट्रीय एक्सप्रेस सध्याच्या स्थितीला नाही? तो आपल्याला पर्याय निवडायचा आहे. तो ऑप्शन क्रमांक आहे जम्मू तावी एक्सप्रेस नाही, समझोता एक्सप्रेस आहे बघा, थार एक्सप्रेस आहे, मैत्री एक्सप्रेस सुद्धा आहे. नंदी नैदेत वाह कोणत्या देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनला आहेत? तो कोण आहे बघा नमिबिया. लक्षात ठेवायचं नमिबिया. खाली दिलेल्या जोड्यापैकी चुकीची जोडी ओळखायची बघा. सिम्बॅक्स युद्धाभ्यास भारत आणि सिंगापूर. बरोबर आहे. सिम्बॅक्स भारत आणि कंबोडिया. त्याच्यानंतर व्हिम्बॅक्स युद्धाभ्यास भारत आणि व्हिएतनाम. म्हणजे वरील पैकी सगळे जोड्या या ठिकाणी बरोबर आहेत. भारत आता एकूण किती जागतिक वारसा स्थळ आहे बघा? भारतामध्ये आता एकूण किती जागतिक वारसा स्थळ आहेत? किती जागतिक वारसा स्थळ आहेत? त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा 43 आहेत बघा. लक्षात ठेवा. किती बघा 43. नेक्स्ट पहा 96व्या ऑस्कर. काय प्रश्न आहे? 96व्या ऑस्कर सोहळा 2024 मध्ये सर्वाधिक 7 पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेले आहेत? काय प्रश्न आहे? कोणत्या चित्रपटाला मिळालेले आहेत? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी ओपनहायमर. लक्षात ठेवायचं आहे ओपनहायमर. हा चित्रपट कशा संदर्भामध्ये, जे काय नागासाकीवर जे काही बॉम्ब टाकले बघा अणुबॉम्ब, त्या संदर्भामध्ये हे आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा 2024 चा गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 2024 चा जो काही गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आहे त्याचं करेक्ट आन्सर बघा अनुराधा पौडवाल. नेक्स्ट पहा
भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कृष्ण इला. लक्षात ठेवायचं, कृष्ण इला. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र सरकारने राज्य मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली. महिलांचे फिफा वर्ल्ड कप 2027 चं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे? महिलांचा 2027 बायांचा तर कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक ए ब्राझील. लक्षात ठेवायचे, ब्राझील. नुकतेच खालीलपैकी कोणाला ऑक्सफर्ड बुक स्टोअर तर्फे बुक कव्हर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलं? ऑक्सफोर्ड बुक स्टोअर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलं. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, भावी मेहता. कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर भावी मेहताला सन्मानित करण्यात आलं. पुढचा प्रश्न बघा, पुढील ऑलिम्पिक स्पर्धा टिंबटिंब या वर्षी आयोजित करण्यात येणार आहे? तो ऑप्शन क्रमांक डी 2028 मध्ये. कधी बघा? 2028 मध्ये करण्यात येणार आहे. नेक्स्ट बघा, कोणत्या राज्याला तवा जलाशयाचा रामसर स्थळांच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे? बघा, जे काही तवा जलाशय ते कोणत्या राज्यामध्ये आहे? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, मध्य प्रदेश. लक्षात ठेवायचं बघा, मध्य प्रदेश. नेक्स्ट बघा, 2024 चा व्हिटली गोल्ड पुरस्कार कोणत्या भारतीयाला मिळाला आहे? कोणता? बघा, व्हिटली गोल्ड पुरस्कार. तो ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन. लक्षात ठेवायचंय, डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन. नेक्स्ट पहा, अमन सेहरावत यांनी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कोणतं पदक जिंकलं आहे? काय प्रश्न आहे? अमन सेहरावत यांनी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कोणतं पदक जिंकलेलं आहे? कोणतं पदक जिंकलं? बघा, कांस्य पदक या ठिकाणी जिंकलेलं आहे. कोणतं? कांस्य पदक. नेक्स्ट बघा, भारतामधील युवा विकासाला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्वायत्त, काय प्रश्न बघा, स्वायत्त संस्थेचं नाव काय आहे? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, मेरा युवा भारत. काय बघा, मेरा युवा भारत. पुढचा प्रश्न बघा, भारतामधील युवा विकासाला चालना देण्यासाठी आताच बघितलं आपण मेरा युवा भारत. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा बघा, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकली आहेत? तर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या देशाने जिंकलेली आहेत? तर अमेरिकेने. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 1, अमेरिकेने या ठिकाणी 2024 मध्ये सर्वात जास्त पदक जिंकलेले आहेत. डॉक्टर मोहम्मद युनुस यांनी कोणत्या देशाची हंगामी पंतप्रधानाची शपथ घेतली होती? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऑप्शन क्रमांक ए, बांगलादेश. लक्षात ठेवायचं, बांगलादेश. आधी कोण होतं? शेख हसीना. शेख हसीना. पुढचा प्रश्न आहे बघा, ओडिसामध्ये देशात पहिले धान्य एटीएम सुरू झालं तर त्याचं नाव काय आहे? तर करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए, अन्नपूर्ती. कोण? अन्नपूर्ती एटीएम हे करेक्ट आन्सर आहे बघा. नेक्स्ट बघा, बायो एशिया समिट 2024 आयोजन हे कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं? कोणत्या? बायो एशिया. तर बायो एशिया याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, हैदराबाद. लक्षात ठेवायचंय बघा, हैदराबाद. कुठं करण्यात आलं? बघा, हैदराबाद. नेक्स्ट पहा, उत्तर प्रदेश सरकारने टाटा संस्था कोणत्या शहरामध्ये 650 कोटी खर्चून म्युझियम ऑफ टेम्पल्स बांधण्यास प्रस्ताव मंजूर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, अयोध्या. नेक्स्ट पहा, रॅमन मॅग्सेसे पुरस्कार 2024 विजेते द रुरल डॉक्टर्स मुवमेंट हा कोणत्या देशाचा डॉक्टरांचा गट आहे? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक टी, थायलंड. लक्षात ठेवायचे, थायलंड. भारताची दुसरी आण्विक पाणबुडी अरिघाटची लांबी किती मीटर आहे? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, 112 मीटर आहे बघा, 112 मीटर इतके आहे.
नेक्स्ट बघा, कोणत्या राज्यामधील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं? कोणार्क महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. ओडिसा आपलं करेक्ट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक डी ओडिसा. संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँकेचे आरबीआयचे कितवे गव्हर्नर आहेत? तर संजय मल्होत्रा आपल्या सगळ्यांना माहिती कितवेत बघा, 26वेत. लक्षात ठेवा. यांच्या अगोदर बघा 25 कोण होते? शक्तिकांत दास होते बघा, शक्तिकांत दास. पुढचा प्रश्न आहे बघा, पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे सुरू करण्यात येणार? याचं करेक्ट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर. ऑप्शन क्रमांक बी हैदराबाद या ठिकाणी बघा, हे याचं करेक्ट आन्सर आहे. पुढे हैदराबाद. नेक्स्ट पहा, महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये पानपिंगळी वनस्पती आणि हरभऱ्याच्या जीआय टॅग प्राप्त झाला आहे? तर अमरावती आपलं करेक्ट आन्सर आहे बघा, आपण पाहिलेला हा प्रश्न. पुढचा प्रश्न खूप महत्वाचा बघा, 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तारा भावळकर ह्या कितव्या महिला अध्यक्ष आहेत बघा? काय प्रश्न विचारलाय? तारा भावळकर. तर ऑप्शन क्रमांक सी या किती आहेत बघा? 6व्या महिला आहेत बघा. कितव्या? 6व्या महिला आहेत. नुकतेच सर्वोत्तम ग्रामपंचायत पुरस्कार मिळवलेली माण्याची वाडी ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक बी सातारा. सातारामध्ये बघा, आणि पुस्तकाचं गाव म्हणून भिलार सुद्धा कुठे बघा, हे सुद्धा साताऱ्यामध्येच बघा, भिलार गाव. समजलं? महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं पूर्ण नाव काय आहे? तर आपल्या सगळ्याला माहिती बघा, ऑप्शन क्रमांक डी लक्षात ठेवायचं आहे, श्री एकनाथ संभाजी शिंदे. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक डी. 43वी ज्युनियर खो खो चॅम्पियनशिप 2024 याचा विजेता संघ कोणता आहे? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी. लक्षात ठेवा, महाराष्ट्र. लक्षात ठेवा, महाराष्ट्र. अंडर 19 पुरुष आशिया कप 2024 चा उपविजेता संघ कोणता आहे? तर कोण आहे बघा? भारत. लक्षात ठेवायचं आपल्याला, भारत. लक्षात आलं? पुढचा प्रश्न बघा, AI तयारी निर्देशांक 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? बघा, AI तयारी निर्देशांक 2024 मध्ये तो ऑप्शन क्रमांक सी 72. लक्षात ठेवायचे 72. नेक्स्ट पहा, एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग अवॉर्ड्स 2024-25 मध्ये एज्युकेशन लीडर ऑफ द इयर हा कोणाला मिळाला आहे बघा? एज्युकेशन लीडर ऑफ हा कोणाला मिळाला आहे? तर कुणाल दलाल याचं करेक्ट आन्सर बघा, कुणाल दलाल. नेक्स्ट पहा, टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे बघा? जे काही आपलं टाटा आहे बघा, टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी. तर बघा, नोएल टाटा. लक्षात ठेवायचं आहे, नोएल टाटा. अमेरिकेमध्ये कोणता शब्द वर्ल्ड ऑफ द इयर 2024 ठरला आहे? याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पोलरायझेशन. लक्षात ठेवायचे, पोलरायझेशन हा वर्ल्ड ऑफ द इयर 2024 हा ठरलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, रशिया तयार झालेली कोणती युद्ध नौका भारतीय नौदलामध्ये दाखल झाली आहे बघा? रशियामध्ये तयार झालेली. याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए INS तुशील. कोणती बघा? ती INS तुशील ही आहे. नेक्स्ट बघा, भारताचा पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज याची लांबी किती आहे बघा? भारताचा पहिला व्हर्टिकल तर किती बघा? 2.7 किलोमीटर. 2.7 किलोमीटर इतकी याची काय बघा लांबी आहे. समजलं? किती बघा लांबी आहे. नेक्स्ट पहा, गृहलक्ष्मी योजना कोणत्या राज्य सरकारची आहे? काय प्रश्न बघा, गृहलक्ष्मी योजना. याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक. लक्षात ठेवायचे, कर्नाटक. नेक्स्ट पहा, माधव नॅशनल पार्क कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे? कोणता? माधव नॅशनल पार्क. याचं करेक्ट आन्सर आहे मध्य प्रदेश. लक्षात ठेवायचं आहे, मध्य प्रदेश. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना आहार देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने क्षीरा कोणती बघा क्षीरा भाग्य योजना चालू केली आहे बघा? शिरा नाही तर क्षीरा. तर कर्नाटक. लक्षात ठेवायचे ऑप्शन क्रमांक सी कर्नाटक. नेक्स्ट पहा, खाली राज्य आणि त्याचे मुख्यमंत्रीच्या जोड्या दिल्या आहेत. झालेला प्रश्न. नेक्स्ट पहा, इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2024 आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी आसाम. कुठे येणार आहे बघा? हे आसाम मध्ये करण्यात येणार आहे.
गरुड एरोस्पेसचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? काय प्रश्न आहे? गरुड एरोस्पेस. तर बघा महेंद्र सिंग धोनी याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणतं राज्य बघा अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण लागू करणारं देशामधील पहिलं राज्य ठरलं आहे? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए हरियाणा हे बघा या ठिकाणी पहिले राज्य ठरलेलं आहे. कोणता देश हा ऑक्टोबर 2024 मध्ये युरोपियन स्काय शील्ड इनिशिएटिव्ह बघा ESSI मध्ये सामील झाला आहे? तर बघा पुढचा प्रश्न आहे, प्रश्न प्रिंट मिस्टेक आहे. 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला? बघा काय प्रश्न आहे, सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळाला. तर ऑप्शन क्रमांक ए ओडिसा. लक्षात ठेवायचं बघा, ओडिसाला या ठिकाणी हा पुरस्कार मिळाला आहे बघा. नेक्स्ट पहा, भारत अलीकडे कोणत्या देशाला प्रतिबंधित तंत्रज्ञानाचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार देश बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी रशियाला. कोणाला बनलेला आहे? रशियाला बनलेला आहे. बघा एक नवीन पुस्तक वार नावाने कोणी लिहिलं आहे बघा? तर कोण लिहिलं बघा? बॉब वुडवर्ड. लक्षात ठेवायचं बघा, बॉब वुडवर्ड. जागतिक पोलिओ दिन कधी साजरा करण्यात येतो? तर बघा ऑप्शन क्रमांक बी 24 ऑक्टोबर. लक्षात ठेवायचं बघा 24 ऑक्टोबर. RTI कायदा पारित करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर कोणतं बघा ऑप्शन क्रमांक बी तमिळनाडू याचं करेक्ट आन्सर आहे बघा. कोणतं बघा? तमिळनाडू. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दुसरी भारतीय साखर जैव ऊर्जा परिषद 2024 पार पडली? कुठं पार पडली बघा? तर दिल्ली या ठिकाणी ही पार पडलेली बघा. परिषदा नियुक्त्या ह्या सगळ्या आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचंय. PDF साठी बघा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचं. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टेलिग्रामची लिंक सुद्धा बघा. मलबार युद्धाभ्यास 2024 चं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? कोणत्या? मलबार. तो ऑप्शन क्रमांक सी विशाखापट्टणम. लक्षात ठेवायचं आपल्याला विशाखापट्टणम. समजलं? पुढचा प्रश्न आहे बघा, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी याचे प्रमुख कोण बनले आहेत? तो ऑप्शन क्रमांक डी अमित गर्ग हे बनलेले आहेत. भारतामध्ये आता एकूण किती रामसर स्थळे आहेत? किती बघा? 85. चेंज होत असते मित्रांनो. 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला मिळाला? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की 2024 चा जो काही पुण्यभूषण पुरस्कार आहे हा कोणाला मिळालेला आहे? तो ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर विजय भटकर. लक्षात ठेवा डॉक्टर विजय भटकरला हा मिळालेला आहे. सचिन तेंडुलकर यांचा पुतळा कोणत्या स्टेडियमवर उभारण्यात आला? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. तर कोणाच्या ठिकाणी उभारण्यात आला बघा? कोणत्या ठिकाणी? तर आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा वानखेडे स्टेडियम. लक्षात ठेवा वानखेडे स्टेडियम वर उभारण्यात आले बघा. कोणत्या राज्याने स्त्रियांचे लग्नाचे वय 18 वरून 21 केलं आहे? तर हिमाचल प्रदेश. ऑप्शन क्रमांक बी हिमाचल प्रदेश. जागतिक तापमान वाढीमुळे सर्वात उष्ण वर्ष कोणतं आहे? जागतिक तापमान वाढीमुळे सगळ्यात उष्ण तर कोणतं बघा? झालेलं 2024. लक्षात ठेवा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या मते जागतिक स्तरावर इथेनॉल उत्पादन आणि वापरामध्ये भारत हा कितव्या स्थानावर आहे? भारत हा कितव्या स्थानावर आहे? तर भारत हा बघा या ठिकाणी 3ऱ्या स्थानावर आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला 3ऱ्या स्थानावर आहे. कोणत्या देशाने आपल्या विमानतळावर बायोमेट्रिक सेवा चालू केली आहे ज्यामुळे बघा आता पासपोर्ट आणि तिकीट आवश्यक नाही? तो ऑप्शन क्रमांक डी UAE म्हणजे दुबईने या ठिकाणी चालू केला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, SBIच्या लोकसंख्या अहवालानुसार जगामध्ये तरुणांच्या लोकसंख्येमध्ये कोणता देश जगामध्ये प्रथम स्थानावर आलेला आहे? पहा कोणता स्थान आहे बघा? भारत. ऑप्शन क्रमांक. त्याच्यानंतर बघा अलीकडे कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला? तो ऑप्शन क्रमांक डी. लक्षात ठेवायचं आपल्या महाराष्ट्राला
प्रतिष्ठेचा जो काही स्कॉच पुरस्कार आहे हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय पहा. नेक्स्ट आहे बघा वर्ल्ड प्रेस फोटो पुरस्कार 2024 हा कोणाला मिळाला आहे बघा. वर्ल्ड प्रेस फोटो पुरस्कार. तो ऑप्शन क्रमांक बी मोहम्मद सलीम. लक्षात ठेवा मोहम्मद सलीमला मिळाले बघा. भारताचा पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिजची लांबी किती आहे तर आताच पहिले आपण 2.7 किलोमीटर इतकी बघा. बँकिंग कायदे सुधारणा विधेयक 2024 संदर्भामध्ये चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे बघा. बँकिंग कायदे सुधारणा. तर बघा ऑप्शन क्रमांक सी राजनाथ सिंग यांनी बघा विधेयक मांडले चुकीचे बघा. बघा 9 ऑगस्ट 2024 रोजी लोकसभेमध्ये विधेयक मांडले एकदम बरोबर आहे. 3 डिसेंबर रोजी लोकसभेमध्ये मंजूर झाले हे पण बरोबर आहे. आवाजी मतदारांनी मंजूर करण्यात आले हे सुद्धा बरोबर आहे. बघा देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर ते कितवे मुख्यमंत्री बनलेले आहेत. तर ऑप्शन क्रमांक सी कितवे बघा 21वे मुख्यमंत्री बनलेत बघा. कितवे ते 21वे. पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा करण्यात येतो. तो ऑप्शन क्रमांक बी लक्षात ठेवायचं आहे 12 ऑगस्टला साजरा करण्यात येतो. आमिया कुमार बागची यांचं नुकतेच निधन झालं तर ते कोणत्या क्षेत्रासंदर्भामध्ये आहेत बघा. आमिया कुमार बागची. तो ऑप्शन क्रमांक सी हे कोण आहेत बघा ते प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत. कोण आहेत बघा प्रसिद्ध अर्थतज्ञ. गृहलक्ष्मी योजना कोणत्या राज्य सरकारची. काय प्रश्न आहे बघा गृहलक्ष्मी योजना. तो ऑप्शन क्रमांक ए ही कोणाची बघा कर्नाटकची. लक्षात ठेवायचे कर्नाटक. आंतरराष्ट्रीय महिला हिंसा निर्मूलन दिवस कधी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला हिंसा निर्मूलन दिवस. तो ऑप्शन क्रमांक बी 25 नोव्हेंबर. लक्षात ठेवायचं आपल्याला 25 नोव्हेंबरला हा साजरा केला जातो. जागतिक सायबर क्राईम इंडेक्स मध्ये भारत हा कितव्या क्रमांकावर आहे. जागतिक सायबर क्राईम. तो ऑप्शन क्रमांक बी भारत हा कितव्या बघा 10व्या क्रमांकावर आहे. कितव्या 10व्या. नवीन संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. तो ऑप्शन क्रमांक सी राजेश कुमार सिंह. पुढचा प्रश्न बघा माधव नॅशनल पार्क हा कोणत्या राज्याचा 8वा व्याघ्र प्रकल्प ठरलाय. कितवा 8वा. तो ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेश. लक्षात ठेवायचे मध्य प्रदेश. जागतिक सागरी तंत्रज्ञान परिषद 2024 चे यजमान शहर कोणतं आहे. तो ऑप्शन क्रमांक सी चेन्नई. लक्षात ठेवायचंय चेन्नई ही आहे. तर बघा पीडीएफ साठी बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली किंवा 149 मध्ये जे काही पीडीएफ आहेत बघा त्या सुद्धा मिळणार आहे तुम्हाला. आपल्याला 82 75 55 82 83 हा जो काय आपला व्हॉट्सअप नंबर आहे याला तुम्हाला हाय पाठवायचं आहे. बघा हाय पाठवायचं आहे. तुम्हाला ग्रुपला सुद्धा मी ऍड करून घेईन. नवीन जाहिरात आली त्याला सुद्धा ऍड करून घेईन जे काही आपला ग्रुप आहे त्याला. त्याच प्रकारे तुम्ही टेलिग्रामचे लिंक सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे नक्की मला मेसेज करा. आपला नंबर आहे 82 75 55 82 83. लक्षात ठेवा 82 75 55 82 83 हा काय आपला व्हॉट्सअप आहे बघा. समजलं.